मित्र हो, सेमीफायनलचा सामना आहे तरळे विरुद्ध नांदगाव आणि पहिल्याच बॉलला खणखणीत षटकार मारलेला आहे. अगदी स्वागत केलेलं आहे. आलिम भटवलेच्या बॅटमधनं निघतोय जे स्वागत केलंय मोठ्या धमाक्यानं पहिल्याच चेंडूवर सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. दुसऱ्या बॉलवरती सुद्धा सलगचा दुसरा षटकार. अगदी व्हीमध्ये मारलेला हा अशा खणखणीत षटकार. दुसऱ्या चेंडूवरती दुसरा मोठा फटका हा प्रकारच्या विरोधामध्ये आलिम भटवलेच्या बॅटमधनं सामन्याचं महत्व आलिम सांगतोय. एक तुझा तर दुसरा माझा असा अगदी कडवट बॉल टाकलेला आहे पहा. अगदी कानाला घासून बॉल गेला. पडल्यानंतर प्रचंड वेगात यशरक्षक चंद्रा जाधवच्या हाती अर्धवेळने फटका फसवायचा प्रयत्न यावेळी सपसेल अपयशी ठरतोय. कारण भन्नाट वेगावर सॉर होऊन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. की सिद्धार्थ जटारचे 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त. प्रत्येक चेंडू मात्र चेंडूचा टप्पा कॅपॅसिटीवरती अलंकारपेठ संमेलनाचा फटका सर्कल घेतोय. चेंडू पलीकडे 17 धावा. आलिम भटवले अगदी पहिल्या चेंडूवरती चुकली 18 धावा. प्राथमिक अंतराचा चेंडू मोठ्या फटक्यासाठी अर्थातच गोलंदाज अक्षयच्या गोलंदाजीवर. सुंदर लेग कट टाकलेला आहे पहा. चेंडूचा टप्पा बदल्याचा परिणाम निर्धाव चेंडूची सांगता ही अक्षयच्या गोलंदाजीवर. एक्स्ट्रा कव्हरला फटका फसविलाय क्षेत्ररक्षक रोहित. त्या ठिकाणी काही नाही ही जोखमीची घ्यायची की नाही या दुभाविवंचने दोन्ही गोलंदाज लवकर फोटोस पद्धतीचा चेंडू दोन प्रेक्षकांना चेंडू चखवतोय. बघता बघता एका बाजूला राहुल कुलकर्णी तर दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ येणार. या दोघांना चेंडूने सहज पचविलंय. चेंडूने धगा दिलाय व क्षणाचीही उचललाय तो 24 धावांवर. लेग ब्रेक लेग पद्धतीचा चेंडू जागेवरनं फटका अशी नोंद ही अक्षयच्या खाती. परिणिती मात्र मोक्याच्या क्षणी चेंडूने जसं चकविलं आलिम भटवलेला चेंडूने चकविलं चंद्रा जाधवला व त्या क्षणी संधी मिळाली बाईकची धाव घेण्याची. धावा या कशाही व भले क्रिकेटच्या परिस्थितीमध्ये बॅटच्या माध्यमातून येवं किंवा आव्हान स्वरूपात येवं न 50च्या धावगतीनं आतापर्यंत 25 धावांचा पल्ला गाठलाय. तो ज्ञानपीठ विजय ठरल्यानंतर प्रथमता साहसी निर्णय प्रथमता धाडसी निर्णय फलंदाजीचा घेतलाय. तो नांदगाव किल्ले नांदगावच्या क्रिकेट टीमने चेंडू बंद असा फटका काही वेळी निघाला फलंदाज आलिम भटवलेच्या बॅटमधनं प्रतिस्पर्धी संघाच्या चेंडू हवेमध्ये सूर गबसतोय. हवेमध्ये छलांग लगावतोय. खेळ मैदानावरती टिपला जातोय. होतोय निलेशची बोलणी लागते. ती नांदगाव क्रिकेट संघाकडून. चेंडू
टिपण्याची नामी संधी महत्वपूर्ण क्षणी निलेश देखील त्या ठिकाणी पास होतोय खेळ बॅट मधनं फटका निघालाय की दुसऱ्या कव्हरवरती क्षेत्ररक्षक मात्र फलंदाज सुरक्षित असल्याचा निर्वाळ दिलाय तो प्रमुख त्यांचा हवेतला व निर्धाव चेंडूची नोंद होते गोलंदाज आशिषची खेळणे केल्यात बरोबर क्षेत्ररक्षक रोहित स्क्रीनवर देतोय अपेक्षित अर्जुन रवींद्रनाथ 36 धावा पडतोय निर्धाव चेंडू योग्य पट्ट्यावरती पडतोय तो चंद्राच्या पद्धतीचा चेंडू फटका संपलाय 185 स्पर्धेचे प्रयत्न थोडेसे पद्धती पडते 2 चेंडू असतील ते बाकी भूषण तळेकर स्वतःचा सर्वस्व झोपतोय व अक्षरशः तो फलंदाज अर्जुन सुरुवातीपासून आपल्या जमेला फलंदाज होतोय तो स्ट्राईकला 42 धावा आतापर्यंत 3 गणेश मोबदल्यात 4थ्या षटकातील शेवटचा एक चेंडू असेल तो बाकी विखुरलेली सजवलेली क्षेत्ररक्षण व्यूहरचना व त्याला अनुसरून तो चंद्रा अशा टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात एकेरी धाव करून घेतले दुसरे धाव घेताना फलंदाज संकटात सापडतोय 49 धावा डोंबिवल्या धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात याचाच अर्थ काय त्या डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये अंकुल फेरी मैदानावरती गाठायची असेल गंगेश्वर तळेरे क्रिकेट संघाला तर 24 चेंडूच्या 24 चेंडू अर्धशतकीय मैदान गाठावे लागेल म्हणजे 50 धावा या संभाव्य लागेल कोणता संघ हा 50 धावाचा तुझं खाल्लेली गोल त्याची असेल एक पसाचा कॉल आला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल पाठवत या चेंडू हाताला गेलाय उत्साह आत्मविश्वास पाहायला मिळालाय कोणता संघ उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळेल यावेळी आपला चेंडू हाताला प्रयत्न मात्र त्या ठिकाणी चेंडू पाहायला मिळते चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळतोय तयार डेड बॉल देखील 5 वेगाने प्रयत्न केला
गेलेला आहे. एकत्रितरित्या 2 धावा कंप्लीट. त्यावेळी समोरचा दुसरा खेळला. एक चेंडू पाठवला. राहुल कुलकर्णीच्या पॅडमधून मला षटकार. ज्या फटक्याची गरज आहे हे फटके या मॅच 23 झाले. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पटवाले बरोबर हाताळला. स्पर्धा गावातील कणकवली तालुक्यातील जिल्ह्यातील आणि जिल्ह्याच्या बाहेर देखील युट्यूबच्या माध्यमातून सर्व दूरवर प्रसारित करणं युट्यूबच्या माध्यमातून आणि अनेक क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक अनेक ब्लॉग्स आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. त्यांचं देखील कौतुक असेल. सगळे चांगला प्रश्न केला गेला. कंप्लीट होत आहेत. प्रत्येक डाव लाख बोलायचे आहे. प्रत्येक डावेला खूप महत्व आहे आणि ते डावेचं महत्व लागण्याची यावेळी बघितलं गेलं. दुहेरी डावेची संख्या पाहिजे 26 धावपलकावरती 12-24 पाहिजे. केला राहुल कुलकर्णी तो प्रॉपर केले केले गेले. आर्यन बॅकअपला आहे. अर्थात बेल एक सिंगल एकरी धावांची होईल. स्पाइक टोटली धावपलका पाहिले तर 27 धावा धावपलकावरती. महत्वाची मॅच 11 चेंडू अजून देखील बाकी आहेत आणि 11 चेंडू अशा पद्धतीने हाताले जाताच संघ दाखल होईल सिद्धार्थ जठार. चेंडू हाताला गेला. बाकी गेला सिद्धार्थ तयार. समोरच्या दिशेने 5 बेकार चेंडू चेंडू चाललाय 4 धावांसाठी. प्रत्येक चेंडू संपतो. त्याचबरोबर ऑफिशियल राजकुमार वायकरकर आणि आम्हाला स्कोरिंग म्हणून आमचे मित्र प्रशिक त्यांनी देखील चांगलं काम केलं. सर्व मंडळाचे कार्यकर्ते जिल्हेदार यांचं देखील कौतुक असेल. आजच्या दिवसात सर्वांचं जितेंद्र कदम फटका येईल का याची प्रतीक्षा आहे. झाले ना 15 पाहिजे. यावेळी आक्रमक फटका आला. यांची संधी आहे. मैदानाच्या आतमध्ये समीकरण बदललंय. 6 चेंडू 15 धावांची असेल आवश्यकता. प्रत्येक या आधीच्या सामन्यात जर आपण पाहिलं 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता होती आणि कंपल्सरी चेस 6 बॉल 15 धावाची आवश्यकता. डेड बॉल पहा. अगदी बाजूलाच नांदगाव स्टेशन आहे आणि पहा ट्रेन चाललेली आहे आणि बाजूलाच अगदी मैदान आहे. संपूर्ण ओपन मैदान आहे. फक्त पाठी डिक्लेअर आहे. थोडंसं प्रेशर दबाव आहे अर्थात गोलंदाजावरती. सिद्धार्थ तयार. हात ट्रॅक करून आक्रमक फटका पाहायला मिळतोय.
जबरदस्त स्ट्रोक आला सिद्धार्थच्या पायमधून ते चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर षटकार आला पाहायला मिळेल समोरच्या दिशेने षटकार आणि ती सामना संपवला अर्थातच ताकद आहे आणि सामना फिनिश केल्यानंतर विजय झाला पुढील अर्थातच उद्याच्या दिवसात आपल्याला गांगेश्वर सरळे संघ पाहायला मिळेल खूप सारे शुभेच्छा आपल्याला उद्याच्या दिवसासाठी नंतर चांगला खेळ नांदगाव या टीमने देखील केलाय आणि एक सकाळ मित्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण मित्र पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.